दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये दृष्टांत घेणार आहोत 24 क्रमांकाचा वटबीजाचा. आधीच्या दृष्टांतामध्ये खाजेयाचा, अन्नाचा आणि अमृताच्या दृष्टांतामध्ये जीवाच्या संस्कृती बंधन म्हणजे जन्म मृत्यू येणे जाणे याच्याविषयी जे काही निरूपण झालेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की जीवाचं करण काही वाया जात नाही, परंतु संसार निवृत्ती मात्र त्याच्यातनं होत नाही आणि ती होते फक्त मोक्ष झाल्यानंतरच. ती संस्कृती बंधन जे आहे ते जे काही सुख दुःख आहे ते जीवाचं कायमस्वरूपी बंद होतं जेव्हा जीवाला मोक्ष होतो, ईश्वर प्राप्ती होते. आणि पुढे सांगतात की का नव्हे, म्हणजे जीवाची मोक्ष झाल्यानंतरच संस्कृती बंधन जे आहे ते होत असतं. एरवी संसार निवृत्ती होत नाही. ते का होत नाही बरं? म्हणजे आपण अनेक जे काही विधी करत असतो किंवा जे काही प्रयत्न जीव करत असतो, काही ना काही त्याचं सुरू असतं, विधी विधान वगैरे येते, आणि एवढं करून देखील त्याची संसारापासनं किंवा संस्कृती बंधनापासून किंवा सुखदुःखापासून तो जीव कधीच मुक्त होत नाही. देवता फळाला गेला तरी तिथे पण ते सुख दुःख दोन्ही पण आहे तिथे, किंवा तो नरक फळात गेला तरी तिथे दुःख तर आहेच, पण त्या दुःखाच्या अभावी सुख त्याला असतं. तो तिथेही तो प्रकार आहेच आहे. म्हणजे त्याच्याशी तो जोडलेला आहेच. जेव्हा जीव या सृष्टीमध्ये येतो त्यावेळेला या सुख दुःखाशी, पाप पुण्य कर्माशी तो जोडलेला असतो. मग अशा या संसाराची निवृत्ती का होत नाही बरं? ना संसाराचे बीज उरलेची असे, म्हणून संसाराचे जे बीज आहे ते संसाराचे बीज उरलेलं असतं. म्हणजे त्या जीवाकडे तसंच आहे. ते बीज जोपर्यंत तसंच आहे तोपर्यंत काय होणार आहे? जसं तुम्ही आपण त्या हरळीचं उदाहरण घेतलं, त्याचं एक काळी जरी त्याची असेल जमिनीमध्ये ते परत तेवढंच गवत उगणार आहे. ते कधी निघेल? ज्या वेळेला, जसं धान्यामध्ये कीड असते ना, आपण फक्त चालणारी जी कीड आहे, दिसणारी जी कीड ती फक्त काढतो, पण त्याचं बीज म्हणजे त्याची अंडी वगैरे जर का त्याच्यामध्ये असतील ती दिसत नाही आपल्याला. आपल्याला वाटतं की भोंगे दिसत नाही म्हणजे झालं स्वच्छ. तसं नाही, त्याचं ते बीज त्याच्यामध्ये असतं. तुम्ही ते तांदूळ धान्य तसंच ठेवा, परत तेवढीच कीड त्याच्यामध्ये निर्माण होईल. तशा पद्धतीने एखाद्या वेळेस असं वाटतं की आपण हा विधी केला म्हणजे आपण बरं वाटलं, 8 दिवस मार्गात राहिलो, शुद्ध झालो, आपण चांगलं वाटलं, आम्हाला स्मरण चांगलं झालं वगैरे वगैरे. पण परत घरी आल्यानंतर परत तेच का बरं? 1 महिना राहिलो पोथीला तरी देखील तसंच का बरं? घरी आल्यानंतर परत आपण तसंच का होतो? कारण की संसाराचे बीज उरलेची असे, म्हणजे ते समूळ गेलं नाही काही. वज्र किटिकीच्या दृष्टांताप्रमाणे जोपर्यंत समूळ निघून जात नाही तोपर्यंत ते पुन्हा पुन्हा येण्याची प्रक्रिया सुरूच राहणार. म्हणून स्वामी सांगतात की अहंतेचे मूळ सकंदे, म्हणजे त्या झाडाचे बाकीचे मूळ आपण तोडून टाकतो, झाडही तोडून टाकतो. आपल्याला वाटतं की झाला, तर ही जागा रिकामी झाली, पण त्याचं जे मुख्य मूळ आहे, सोट मूळ ज्याला म्हणतात, ते जमिनीमध्ये खोल असं सरळ गेलेलं असतं. ते काढल्याशिवाय त्या झाडाचं अस्तित्व संपत नाही, ते पुन्हा उगवू शकतं. एक तर असं बघितलं की ते झाड तोडलेलं आहे, त्याच्या त्या अशा फांद्या म्हणजे जे काही लाकडं आहेत ते रचून ठेवलेली आहेत,
आणि त्या तुटलेल्या फांदीला पालवी फुटलेली आहे. नंतर म्हणजे त्या धुळीचा असेल, जी धूळ उडत असते आणि पाण्याचा योग आला आणि त्या झाडाला म्हणजे त्या फांदीला पालवी फुटली तोडलेल्या, म्हणजे ते बीज उरलेची असे म्हणजे त्याच्यामध्ये तो जिवंतपणा अजून आहेच आहे ना. एक मरणासन्न माणूस असतो, परंतु त्याला बाकी काही आठवत नाही, परंतु त्याला नातलग आठवतात. का बरं? त्यावेळेला तेच का आठवतं? ते बीज उरले असे म्हणजे ती आठवण त्याच्यामध्ये तशीच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण किती काही जरी केलं तरी देखील काहीतरी विशिष्ट जे काही सुखदुःख असतील, त्याला काय ते मळीनत्व तुम्ही म्हणा, अयोग्यता म्हणा, अनधिकार म्हणा, हा शिल्लक असतोच असतो. आपण जर का असं म्हटलं की शाब्द ज्ञानात, आता थोडं वेगळा अर्थ बघूया. शाब्द ज्ञानामध्ये सगळं ज्ञान झालं, अनुसरण पण झालं, मग तो जीव शुद्ध झाला का? ना. ते बीज उरलेची असे म्हणजे जरी हे सगळं झालं, पुनःसंबंधाची योग्यता जरी झाली, तरी अजून कर्म तसेच आहेत. अप्रोक्ष ज्ञानाला तो जीव योग्य नाही झाला. मग अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर मग ते कर्म आहेत लागले. नुसतं अप्रोक्ष ज्ञान होऊन चालत नाही. अप्रोक्ष ज्ञानात कर्मांचा नाश आहे. म्हणजे तो कर्मनाश झाल्याशिवाय तो जीव तेवढा शुद्ध होणार नाही. मग ते कर्मनाश झाले, सकळ कर्म नासून जातात अप्रोक्ष ज्ञानामध्ये. मग तो जीव मुक्त झाला. तयाचे परत बीज उरलेचे असे म्हणजे देवतेंचे मळ आहेत, ते मळ आहेच तसे आहेत, ते नासावे लागतील. ते नासले तर तेवढा जीव परत शुद्ध झालेला आहे. म्हणजे असं धरून झाला, शाब्द ज्ञानात 25% शुद्ध झाला, योग्य झाला. अप्रोक्ष ज्ञानामध्ये 50% शुद्ध झाला, योग्य झाला. सामान्य ज्ञानामध्ये अजून 75% तो शुद्ध झाला, मुक्त झाला. आणि मग विशेष ज्ञानामध्ये गेला, मग तर मुक्त झाला तो. नाही, तिथेही बीज उरलेची असे म्हणजे काही ना काही तिथे शिल्लक आहे, अजून काही दोष अजून शिल्लक आहेत. म्हणून तर विशेष ज्ञानाचा टप्पा आहे. ना तर सामान्य ज्ञानातनच मोक्षाला नेलं असतं. म्हणजे तिथेही ते उरलेची असे. मग तिथे जर का सगळं झालं विशेष ज्ञानामध्ये, आता जीव प्राप्तीला नेण्या योग्य झालाय, मग तर सगळं झालं ना. बीज उरलेची असे म्हणजे अजून अविद्या तशीच आहे. विशेष ज्ञानाच्या शेवटी ती अविद्येतनं जोपर्यंत जीवाला परमेश्वर काढत नाही, तोपर्यंत जीवाकडे दोष आहेच आहे. अर्थातच विशेष ज्ञानी व्यक्ती जीव जो आहे तो निर्दोषच आहे बरं का. हे तुम्हाला फक्त मी तिथपर्यंत नेलं. विशेष ज्ञानामध्ये सगळे दोष नासून जातात. विशेष ज्ञानामध्येच, विशेष ज्ञानाच्या शेवटीच, विशेष ज्ञान झाल्यानंतर संपल्यानंतरची गोष्ट नाही चालू आहे, ते संपत नाही. परंतु ते संपण्याच्याच कक्षेमध्येच त्या दोन्ही गोष्टी होतात की विशेष ज्ञानातनं, अविद्येतनं, सगळ्या गोष्टीतनं त्या जीवाला बाहेर काढल्या जातं. साधन निवर्ते, सगळं काढून घेतलं जातं. म्हणजे जोपर्यंत अविद्या आहे तो संलग्न आहे, हे सगळं सोबत आहे अजून आपल्या. ते बीज उरलेची असे, अर्थातच त्याचं कार्य आता बंद आहे. जीवाचं जसं कर्मनाश होतो, जीवाला जसं विषय अप्रोक्ष ज्ञान आहे, सामान्य ज्ञान आहे, विशेष, याच्यामध्ये त्या संलग्नाचं कार्य नाहीये. अविद्येचंही कार्य आता नाही. अधमती, अधगती, अधरती आता नाही राहिलं तिथे, त्याचं कार्य नाही आहे. परंतु ते बीज उरलेची असे शाब्द ज्ञानामध्ये मात्र ते कार्यरूप आहे. अविद्या कार्यरूप आहे, संलग्न कार्यरूप आहे. हे सगळे बीज उरलेची असे. आपण अशी शंका लावूया की शाब्द ज्ञान परिपूर्ण झालं, 5 स्थळ झाले, मग तर काही दोष येणार नाही ना. बीज उरलेची असे म्हणजे अविद्या आहे, अविद्येवरचे कर्म आहेत, आपलं मळीनत्व आहे, अयोग्यता आहे, अनधिकार आहे. हे सगळ्या गोष्टी अजून जशाच्या तशाच आहेत. ते कधी परत उद्भवेल ते सांगता येत नाही, है ना. ते टायफॉइड चांगलं झाले तरी ते म्हणतात ते परत येतो म्हणे, है ना. तशा पद्धतीने आम्ही जर का म्हटलं की बाबा आम्ही वर्षाच्या शेवटी प्रायश्चित्त केलं आणि मरायच्या आधी एकदा प्रायश्चित्त केलं, मग आम्ही झालो मुक्त. आता जन्मभर पाप करायचे, लोकांची निंदा करायच्या, दोष आचरण करायचे आणि मरायच्या आधी प्रायश्चित्त करून घ्यायचं. सगळे दोष नासले का?
बीज उरलेची असे ते सगळं तसंच राहतं. अनुसरल्याचं नासत नाही, तर नुसत्या प्रायश्चिताने काय नासणार आहे. त्यासाठी प्रायश्चित्त तसं करावं लागतं, तर मग त्याची चाल थांबते. फक्त प्रायश्चिताने दोष नासत नसतात, अनुसरणाने पण दोष नासत नाहीत. थांबले ते दोष, त्याची चाल वाढणार नाहीये पुढे. प्रायश्चिताने पण ते दोषांची चाल थांबली, ते दोष पुढे वाढणार नाहीयेत. परंतु थोडी पण चूक झाली तर ते सगळी चाल जी थांबलेली आहे ती परत जिवंत होते. एखाद्या त्या गवतावर जर का पाणी पडलं की तो परत जिवंत, शेवाळ परत जिवंत होतं. तशा प्रकारे इथे ती चाल परत सुरू होऊन जात असते. आणि म्हणून महानुभाव पंथातल्या लोकांनी याच्यात थोडंसं बाहेर आलं पाहिजे, की त्यांना वाटतं की आम्ही एकदा मार्च एंडिंग सारखा हिशोब दिला, प्रायश्चित्त केलं की वर्षभराचे पाप सगळे संपले. असं याच्यातनं थोडंसं बाहेर आलं पाहिजे. मला असं वाटतं की पुन्हा 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 प्रायश्चित्त करून आपण प्रायश्चित्ताचं शून्य महत्व जे आहे ते शून्य करून टाकलेलं आहे. तसं असता कामा नये. जे प्रायश्चित्त केलं त्याच्याविषयी आपण त्या प्रायश्चित्ताला न्याय दिला पाहिजे. प्रायश्चित्त करणं चुकीचं नाही, प्रायश्चित्त हे रोज केलं पाहिजे. पण जे याविषयी तुम्ही प्रायश्चित्त करता तो दोष उद्या घडला नाही पाहिजे, असं एक असलं पाहिजे. कमीत कमी तो दोष जरी घडतोय तरी तो दोष न घडण्याचा प्रयत्न तरी आपला असला पाहिजे, तो देवाला दिसला पाहिजे. तर मग त्या प्रायश्चित्ताचं महत्व आहे. प्रायश्चित्त वाईट नाही, चांगलंच आहे. फक्त त्या प्रायश्चित्तानंतर आपल्याला वाईट वागायचं नाहीये, ते आपण वागतो हे मात्र वाईट आहे. आणि म्हणून हे सगळं बीज जे आहे ते तसंच्या तसंच राहत असतं, ते नासत नाही. हे लक्षात घ्यायचं. कधी पण आपल्याला वाटतं की आपण हे माफी मागितली म्हणजे बीज नासलं, तसं नाही. कुणाला पाय लागला की आपण दंडवत घालतो दोन, जे बीज नासलं का ते बीज नासलं नाही, ते आहे तसंच आहे. जो ज्ञानी व्यक्ती आहे तो प्रसव तर मोडतोच पाय लागल्यामुळे, परंतु तो त्याचाही विचार करतो की जर का मी पाय लावण्याचा, यांना पाय मारण्याचा विचारच केलेला नाहीये तर माझा पाय यांना का लागला, याचं मानसिक आणि वाचिक आधी झालेलं आहे. आता प्रत्यक्ष क्रिया घडली, एकदम प्रत्यक्ष क्रिया घडत नसते बरं का. म्हणजे ती क्रिया घडत असताना आधी मानसिक होतं, मग वाचिक होतं. म्हणजे कधीतरी मागच्या जन्मात पाय लावण्याची मानसिकता केली, वाचिकता केली, पाय लागणं शिल्लक राहिलं, ते या जन्मात लागलं. म्हणून आपल्याला काय करायचंय, नुसतं पाय लागलेला ते नासायचं नाहीये, आम्हाला मानसिक वाचिक ते सुद्धा त्याच्यामध्ये नासायचं आहे. आणि पुन्हा काळजी घ्यायची की कुणाला पायच नाही लागला पाहिजे, कुणालाच नाही लागला पाहिजे. मुंगीला सुद्धा नाही लागला पाहिजे. मुंगीला पाय लागला तर काय होतं माहितीये का तुम्हाला? माहितीये, मुंगी मरते, मुंगी जखमी होते. म्हणजे त्या अनुषंगाने आम्हाला स्वामींनी ते सांगितलेलं आहे की मुंगीला सुद्धा दुखवायचं नाहीये, तिला सुद्धा पाय नाही लागला पाहिजे. तर मग तिथून पुढे जेवढे कोणी काही प्राणी असतील वगैरे याविषयी आपण विशेष काळजी जी आहे ती काळजी आपण घेणं हे आपलं काम आहे. प्रायश्चिताच्या नंतर ती आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून इथे हे सगळे बीज जे आहेत ते तसेच्या तसे शिल्लक राहतात. म्हणून संसार निवृत्ती होत नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला काय होतं, त्या संदर्भामध्ये ती आठवण वस्तूंची असेल, पदार्थांची असेल, ती येत राहते. आणि जरी आपण तो पदार्थाचा परिच्छेद केला तरी त्याचे परमाणू मात्र कुठेतरी आपल्याला ते आठवत राहतात. पुरणपोळी जरी नसेल खात तरी त्याची चव मात्र कोणी खात असेल ती ते आपल्या जिभेवर न खाता ती चव रेंगाळते. कारण याचं कारण ते आहे की ते आठवणी, त्या स्मृती मात्र तशाच्या तशा आहेत आणि ते आपल्याला दोषाकडे पुन्हा 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 घेऊन जात असतात. आणि म्हणून सांगतात की का नव्हे ना संसाराची बीज उरलेची असे म्हणून, जैसा वट बीजाचा. म्हणजे वटबीज, वटबीज म्हणजे काय? वट म्हणजे वड आणि त्याचं बीज म्हणजे त्याचं बी. स्वामींनी या दृष्टांतामध्ये इतकं महत्वपूर्ण सांगितलेलं आहे. तर दृष्टांत वाचताना लक्षात येतं की किती बारीक विचार आम्हाला सांगितलेला आहे
किती बारीक विचार देवाला माहिती आहे हा विषय नाही बरं का, देवाला सगळंच माहिती आहे, पण किती बारीक विचार आम्हाला देवाने तिथे सांगून ठेवलेला आहे, आपण तेवढं त्या विचारांपर्यंत आम्ही जात नाही. या संदर्भातली जी लीळा आहे ती लीळा आहे उत्तरार्ध 491 क्रमांकाची. रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे. रामदेवी गोसाव्या ते विनविले, जी जी गोसावी आम्हासी विद्या मार्ग निरुपावे. त्यांनी स्वामींना विचारलं की आम्हाला, म्हणजे विनंती केली की आम्हाला विद्या मार्ग प्रकरण सांगा. आता विद्या मार्ग प्रकरण म्हणजे काय आहे, देवतेंच्या विद्यांच्या संदर्भ त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि आता ते विचारतो कोणाला आहे, आपण चक्रधर स्वामींना ते विचारतो आहोत. आणि त्यांनी जो काही अवतार घेतलेला तो जीवाच्या उद्धारासाठी घेतला. जीवाचा उद्धार हा परमेश्वराच्या ज्ञानाशी संबंधित आहे, प्रपंचाच्या ज्ञानाशी संबंधित नाही, जीवाच्या ज्ञानाशी संबंधित नाही, देवतेच्या ज्ञानाशी संबंधित नाही. तुम्हाला जर का आपण मोक्षाच्या दरवाजात असेल तर ते म्हणणार नाही अन्यवृत्ती म्हणून दाखवा म्हणून, तरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल. तिथे तुम्हाला जीव देवता प्रपंचाचं किती ज्ञान आहे याचं काही मूल्य नसतं, परमेश्वराचं किती ज्ञान आहे त्याचं किती आचरण आहे तुमचं, यावर आम्हाला शाब्द ज्ञानातनं पुनःसंबंधी प्रवेश, पुनःसंबंधातनं अप्रोक्षी प्रवेश असा तो क्रम आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वर जर का समोर बसलेले आहेत तर जीवे काही विषय व्यवहार मागावा किंवा विषय व्यवहाराबद्दल विचारावा का. आम्ही गेलो की लोक विचारतात बाबा ते मग अमक अमक तमक तमक काय, म्हणजे प्रापंच्या संदर्भातल्या काही गोष्टी विचारतात, त्या आम्हाला विचारल्या नाही पाहिजे. ते तर तुम्हाला त्याची माहिती कुठे पण मिळेल. आपण वेगळी अशी काही माहिती विचारा जी आम्हाला मोक्ष साधनेकडे घेऊन जाणारी माहिती असेल ती विचारा. स्मरण कसं करावं, लीळा कशी आठवावी, सेवादास्य कसं करावं, अन्नदान निर्दोष कसं करावं, निर्हेतुक क्रिया कशी करावी, या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते असले पाहिजेत. ते कोणी म्हटलं बाबा आमच्या मुलाचं लग्न कधी होईल, आता ते बाबाला काय माहिती है ना. म्हणजे आम्हाला जर का दीक्षेचं विचारलं तर आम्ही काहीतरी सांगू, परंतु लग्नाचं वगैरे या गोष्टी विचारू नये. प्रपंचा संदर्भातल्या गोष्टी तुम्ही तिथे काढायच्या नाहीयेत. साधू जर का भेटले तर त्या संबंधित एक विशिष्ट काही महत्वाचा असेल तर तो अन्य विचार, अन्य वार्ता तेवढ्या वेळ बोला, पण सर्व वेळ अन्य वार्ता हा प्रकार नको. आमचे स्वामी त्यांना काय म्हणतात, येथ एकी ब्रह्मविद्या से ते पुसीजे ते चर्चिजे नाका. सांगतात आमच्याकडे ब्रह्मविद्या पण आहे बरं का, ब्रह्मविद्या विषयी तुम्ही आम्हाला विचारा, त्याच्याविषयी चर्चा करा, विद्या मार्गाविषयी काय विचारता. परंतु ते काय म्हणतात, नाजी आपली ब्रह्मविद्या राया राणी करावी. आपली ब्रह्मविद्या आमच्या सारख्यांना काय उपयोगाची, ती राया राणी करावी. आता हे दादोस म्हणजे हे रामदेव आहेत आणि स्वामींचा संवाद चालू आहे, पण यांच्या ठिकाणी मला कधी कधी उपदेशी लोक दिसतात बरं का. उपदेशी लोक ते म्हणतात बाबा आम्हाला ते काय निरोपण आमच्या डोक्यावर निघून जातं, ते आम्हाला काही समजत नाही, ते वचन कळत नाही, पाठांतर होत नाही. म्हणजे देवाच्या बाबतीमध्ये खूप वेळा अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपली एवढी माघार असते की त्याच्याविषयी एक भीती आपल्यामध्ये तयार झालेली आहे काहीतरी. आणि म्हणून खूपसे उपदेशी लोक ज्ञानाच्या मागे लागत नाहीत. बाकीच्या गोष्टी सगळ्या ते करतील, हे ते सगळं काय त्याच्यामध्ये वेळ घालवतील, पण अभ्यासामध्ये वेळ उपयोगी लावणार नाही. तसं असता कामा नये. आपल्याला परमेश्वराकडे परमेश्वराच्या बाबतीतच विचारलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी सांगतात, मी पण अलीकडे तो एक विषय सांगत असतो की काही लोक म्हणतात आम्ही रोज 9 प्रकरणाचं पारायण करतो, काही उपयोग नाही होणार. रोज 9 प्रकरणाचं पारायण करून काय होणार आहे. स्वामींनी सांगितलं रोज 9 प्रकरण वाचा. 9 प्रकरण हा जो विषय आहे तो एकदा समजून घ्या. 9 प्रकरण पाठांतर करा. काय सांगतो, 9 प्रकरण पाठांतर करा. तो विषय त्याच्यामध्ये काय काय सांगितलं तो एकदा समजून घ्यायचा. त्याच्यामध्ये अन्यव्यावृत्तीत काय सांगायचं देवाला समजून घ्या सगळा विषय.
विद्या मार्गात काय सांगायचंय, युग धर्मामध्ये काय सांगायचं, एकदा तो विषय आम्हाला समजला पाहिजे. संहार संसरण कसं होतं तोही विषय आम्हाला समजला पाहिजे. सगळा विषय समजून घ्या. 9 प्रकरण हा पारायणाचा विषय नाहीये. 9 प्रकरण म्हणजे संहार. संहाराचं रोज पारायण केलं तर काय होणार? संहार ही प्रक्रिया आहे. संहार कसा होतो हे देवाने सांगितलेलं आहे. ती प्रक्रिया समजून घ्या बस. ते रोज तुम्ही वाचून काय संहार होणार आहे का? संसरण ही प्रक्रिया आहे. सृष्टीची रचना कशी होते हा विषय एकदा समजून घ्या. आपल्याला कामी पडेल तो नंतर. म्हणजे त्या वेळेला त्या संसरण प्रकरणाचं पारायण करायची काही गरज नाही. ते दोन्ही संहार आणि संसरणाचे कॉन्ट्रॅक्ट देवाने कायमस्वरूपी मायेला दिले. ते कधीच आपल्याला भेटणार नाही की देव म्हणणार आहे आज तुम्ही संहार करा म्हणून. संहार संसरण समजून घ्या एकदा. या संहार आणि संसरणाच्या मध्ये तुम्हाला आम्हाला आपला उद्धार करून घ्यायचा वैयक्तिक, एवढाच विषय. एकदा रचनेस सृष्टीची रचना झाली की संहारापर्यंत आपण गेलो नाही पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. संहार आम्हाला बघायचा नाहीये. संहार होण्याच्या आधी युगांतीचा जो संहार आहे, महासंहार जो आहे, युगांतीचा नव्हे, महासंहार जो आहे तो होण्याआधी आणि युगांतीचाही संहार होण्याआधी आमचा उद्धार झाला पाहिजे. महासंहारापर्यंत जायचंच नाही आम्हाला, युगांतीच्या संहारापर्यंत जायचंच नाही आम्हाला. आणि युगांतीच्या संहारापर्यंत आपण गेलो तर आपण निश्चित चौकडीला जाणार. आणि त्याच्या आधी जर का उद्धार झाला तर मग आपण वाचलो. मग आता संहाराबद्दल खूप त्याचं रोज पारायण करायची गरज नाही. अन्य व्यावृत्तीचे पण पहिले काही वचन आहेत ते रोज काही वाचायची गरज नाही. तुम्हाला कळालं ना, अमके अमके परमेश्वर नाहीत त्या देवता आहे ते कळालं ना. पुन्हा पुन्हा रोज कशाला सांगायचं? अन्य व्यावृत्तीचं शेवटचं वचन वाचा फक्त, चैतन्यापर परमेश्वर. रोज त्याचं पारायण करा. स्वतःला आठवण द्या की चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर सकळ जीवा ते रक्षिणारे उद्धरणारे हेच आहेत बरं का. ही स्वतःला आठवण द्या. विद्या मार्ग प्रकरण सुद्धा स्वामींनी आता बघा काय सांगतात. मला थोडस मी हे सांगत होतो हे जे मी आता सांगतोय, परंतु मला ते प्रमाण असं खास मिळत नव्हतं. आजच्या लिळेमध्ये ते मला मिळालं, आत्ताच मिळालं की मी हे प्रमाण देऊ शकतो. की ते म्हणतात आम्हाला विद्या मार्ग सांगा. स्वामी म्हणतात आमच्याकडे ब्रह्मविद्या आहे, तुम्ही विद्या मार्ग काय विचारता, है ना. आम्ही एका विशिष्ट वर्ष जर का उपदेश आयुष्य जगतोय तर आता आम्हाला विद्या मार्ग समजून घेण्याची गरज नाही. आमचे एक जण होते ते नेहमी म्हणायचे मला अन्य व्यावृत्ती समजून घ्यायची. म्हटलं तुमचं निम्म आयुष्य गेलं, आता दीक्षेची वेळ आणि तुम्ही अन्य व्यावृत्ती कशाला समजून घ्यायची? समजली ना आम्हाला. म्हणजे त्या ठिकाणी विद्या मार्गातले पण 4च वचन आहेत. एक विद्या ते ब्रह्मविद्या आणि केवळ वेदे, केवळाधार वेद आणि केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. 4च वचन विद्या मार्गातले वाचा. बाकीच्या देवतेंच्या विद्येची माहिती तुम्हाला तिथं जायचं असेल तर निश्चित ते वाचा रोज, है ना. जिथे आपल्याला जायचंय तिथला पत्ता माहितीच करून घ्यायचा आपण. पण जिथे जायचं नाही तिथला पत्ता कशाला काढत बसायचा? रोज पुन्हा पुन्हा का वाचायचं? आम्हाला त्या देवतांच्या विद्या नको. युग धर्म प्रकरण वाचल्यानंतर स्वामींनी सांगितलं या 24 धर्मी परमेश्वर नेणी जे बरं का, या 4ही युगाच्या बद्दलची माहिती आहे, त्याच्यात आमची माहिती कुठेच नाहीये. आता जर का माहितीच नाहीये त्याच्यामध्ये देवाची, तर एकदा युग प्रकरण युग धर्म प्रकरण समजून घ्या. त्याच्यानंतर रोज त्याचं काही पारायण करण्याची आवश्यकता नाही. रोज एक वचन मात्र वाचा, परमेश्वर आहे परमेश्वर जाणीजे, परमेश्वर आहे परमेश्वर पाविजे. हे वचन शेवटचं जे आहे ते मात्र रोज वाचा. म्हणजे इत्यादी प्रकारे कशाला महत्व दिलं पाहिजे एका विशिष्ट वेळानंतरची गोष्ट करतोय मी. तुम्ही नवीन नवीन असाल अरे पाठांतर कराच, याचा अभ्यास 9 प्रकरणाचा 25 स्थळाचा कराच. एक बेसिक माहिती त्याची घेऊन घ्या. त्याच्यानंतर आता समजा आम्ही चौकामध्ये उभे आहे, हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता जातो डोमेग्रामला. बाकीचे 3 रस्ते पण आहेत, त्याच्याबद्दल पण बेसिक माहिती काढून घ्या. हा कुठे जातो, हा कुठे जातो, पण जायचं कुठे आहे? आता उद्या परत त्या चौकात आल्यानंतर परत विचारणार की हा रस्ता कुठे जातो? माहिती पडलं. 3 रस्त्यांबद्दल आता माहिती काढायची गरज नाही. आपल्या डोमेग्रामचा रस्ता कुठला तेवढी एक तर लक्षात ठेवायचं, त्या रस्त्याने आपण चालायचं. खूपशा गोष्टींमध्ये आपण वेळ आपला
त्याच्यामध्ये जातो आहे आणि त्याचा उपयोग नाही. कोणीतरी म्हणाले की आम्ही सकाळी 3ला उठतो आणि 9 प्रकरणाचं पारायण करतो, म्हणजे 3ची वेळ स्मरणाची आहे. त्यांना कोणी सांगितलंय की हे पाचा, मग ते म्हटले नाही आम्ही आधीपासनं वाचा नंतरपासनं वाचा. पण सकाळची 3ची वेळ स्मरणाची हे कोणी सांगितलं? स्वामींनी स्वतः सांगितलं की नाही. मग 9 प्रकरणाच्या पुढचेही प्रकरण वाचा, त्याच्यात स्वामी काय सांगतात, पश्चात प्रहरी उठा वगैरे. म्हणजे इत्यादी ह्या गोष्टी काय धर्म आचरण करत असताना आमच्याकडे अन्यथा बीज असल्यामुळे काय होत आहे की हे सगळं उद्भवतंय पुन्हा पुन्हा. आणि ते जर का आपण कोणाला वचनाचं प्रमाण देऊन जरी सांगितलं तरी लोक ऐकायला तयार नाहीत. ते फक्त परंपरा, आम्ही ह्याच्याने हे करत आलो ते करत आलो. आणि स्वामी काय म्हणतात, येत एक ब्रह्मविद्या पण आहे, त्या ब्रह्मविद्येचं पण अध्ययन झालं पाहिजे. 9 प्रकरणामध्ये पूर्वी प्रकरण आहे, पंचकृष्ण आहे, पंचनाम आहे, अन्यवृत्तीचं शेवटचं वचन, युगधर्माचं शेवटचं वचन, संवार संसरण समजून घ्या, रोज वाचायची गरज नाही. अस्थिपरी प्रकरण आहे, विद्यामार्गातली 4 वचनं आहेत, त्याच्यानंतर उद्धरण प्रकरण आहे, आचार प्रकरण आहे, आचार माळिका आहे वगैरे इत्यादी गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, कारण की आम्हाला ते आचरण करायचे आहेत त्या. आणि म्हणून स्वामी सांगतात तेव्हा ते म्हणतात नाही आपली ब्रह्मविद्या ती आपण राया राणी करावी. म्हणजे तुम्ही त्यांना सांगा, जे अधिकारी जीव आहेत, हे जे मोठे लोक आहेत आमच्यात, तर ते डोक्याहून जाणार आहे. आमचे विद्या मार्ग जिथे आम्हा निरूपावे, आमचे विद्या मार्गच आम्हाला सांगा जे आमच्या कामी येणार आहे. ब्रह्मविद्या काही त्यांच्या कामी येणार नाही, ते त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. आणि याविषयी सर्वसामान्य जनता जी आहे, उपदेशी वर्ग आहे, खूप उदास आहेत अभ्यासाविषयी. आम्ही जर का म्हटलं लीळाचरित्र वाचा तर म्हणतात ती बाबा लीळाचरित्रातली संस्कृत भाषा आम्हाला येत नाही. घ्या आता, लीळाचरित्र हे मराठीचा आद्य ग्रंथ आहे आणि आम्ही काय म्हणतो, आम्ही मराठीच लोक आहे बरं का, महाराष्ट्रात राहणारे. आम्ही म्हणतो की लीळाचरित्रातली संस्कृत भाषा आम्हाला येत नाही. म्हणजे कुठे प्रवास चाललेला आहे आपला. तर आपल्या या पंथामध्ये अन्य भाषिक लोक पण आले बरं का, हिंदी भाषिक लोक आले, ते मराठी शिकले आणि मराठीमध्ये लीळाचरित्र ते वाचतात, मराठीमध्ये अभ्यास करतात ते लोक. आणि आपण म्हणतो आपली ब्रह्मविद्या ते राया राणी करावी, आमच्या डोक्याहून ते लीळाचरित्र जातं, सूत्रपाठ जातं, आम्हाला नाही कळत ते. यावरी गोसावी घासाचा दृष्टांत निरूपिला. आणि स्वामींनी यावर तुपा भाताच्या घासाचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये आपण जी लीळा घेणार आहोत ती माहिमभट्टांची प्रथम भेट जी आहे ती प्रथम भेट स्वामींची आणि त्यांची झालेली आहे. आणि त्यावेळेला स्वामींनी, जसं आपण दृष्टांताच्या सुरुवातीला बघितलं की ते संसाराचे बीज उरलेची असे, आणि माहिमभट्टांच्या भेटीमध्ये स्वामींनी त्यांना जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न तोच आहे की येथोनी आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीती आती. आत्यंतिक संस्कृती छेद म्हणजे आत्यंतिक मोक्ष आणि एक अपेक्षित मोक्ष आहे. आत्यंतिक मोक्ष म्हणजे कायमस्वरूपी मोक्ष, आणि अपेक्षित मोक्ष म्हणजे जो आपण वेळे ठेवून देवाकडे मागतो तो अपेक्षित मोक्ष. डोकं दुखतं तर देवा माझं डोकं थांबवा, ते किती वेळ थांबतं, परत 4-8 दिवसांनी डोकं दुखणारच आहे. म्हणजे तो जो भोग शिल्लक आहे तो परत येणार. सारंग पंडित म्हणतात की माझा तो ज्वर आलेला आहे त्यांना, तो ज्वर स्वामींनी त्यांचा घालवला. आत्यंतिक घालवला की अपेक्षित? तो अपेक्षित घालवलेला आहे, आत्यंतिक नव्हे. आत्यंतिक घालवला तो वटोबासांचा. त्यांना म्हणजे तो जो ताप त्यांचा सेवादास्य करत असताना जो गेला नेवाशाला जाताना, तो ताप परत नाही आला. म्हणजे आत्यंतिक तो गेला, तो पर्टिक्युलर ताप. आणि सारंग पंडित जे आहेत त्यांचा जो ताप गेला तो अपेक्षित गेला. परत आल्यानंतर स्वामी म्हणतात तो तुमचा ताप जो आहे तो वाट बघतोय बरं का. ते म्हणतात जिजी तो तर गेला की, स्वामी तो भोगिले वांचोनी. हे लक्षात घ्या, लीळाचरित्र याच्यासाठी वाचायचं. स्वामी म्हणतात तो भोगल्याशिवाय तो संपणार नाही. आपण लगेच काहीतरी केलं नाही वाटलं की पोस्टपोन करतील देव.
त्याच्यामध्ये नाही सुविधा ती, आणि ते करू पण नाही, पुढे ढकलू नाही, भोगून घ्या आता, संपवून टाका तो भोग. आणि मग स्वामींनी परत त्यांना ते केलं आणि त्यांनी तो म्हटलं जीजी मग येऊ द्या, तर आताच येऊ द्या काय ते, आणि मग तो ताप नंतर त्यांना तो आलेला आहे. तर अशा प्रकारे आत्यंतिक संस्कृतीचे म्हणजे कायमस्वरूपी दुःखापासून मुक्तता वगैरे असा काय उपाय तुमच्याकडे आहे का, माहीम भट्टांना स्वामी विचारतात. तेव्हा ते स्वामींना म्हणतात तरी कोणे कामे नारायजे, म्हणजे तुम्ही जर का आम्हाला विचारता तर मग इतके दिवस तुम्ही काय केलं. म्हणजे हा प्रश्न आता मीच जर का तुम्हाला विचारलं की वचन फाटांतर कशी करायची, तर तुम्ही म्हणाल बाबा तुम्हीच आम्हाला सांगितलं पाहिजे, इतके दिवस तुम्ही मार्गात राहून काय केलं मग. असं उलट प्रश्न तुम्ही नाही जरी केले तरी मनामध्ये तर तुमचे येणारच. म्हणून ते स्वामींना विचार, तुम्ही जर का महात्मे आहात तर तुम्ही मग तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, हा प्रश्न आम्ही तुम्हाला केला पाहिजे, तुम्हीच आम्हाला करता, मग इतके दिवस तुम्ही केलं काय. अशा प्रकारचं एक उद्धट प्रश्न त्यांचा आलेला आहे. आणि मग बाईसांनी ते ऐकलं की बाबांवर प्रतिती नाही बरं का, यांची बुद्धी दिसत नाही. मग बाईसांनी काय केलेलं आहे, घागरा बांधो आदरीला, थोडस बाईसा बोलायला लागल्या. स्वामींनी त्यांना श्रीकरे, श्री मुकुटे आणि श्री मुखे अशा तिन्ही पद्धतीने त्यांना थांबवलं, गप केलेलं आहे. समोर कोण बसलेले आहेत, माहीम भट्ट बसलेले आहेत. ते माहीम भट्ट म्हणजे कोण, ते पुढे लीळाचरित्र लिहिणारे माहीम भट्ट आहेत. आणि ते आता बाईसा बोलतायत, स्वामींना तर सगळं दिसतं की नाही भविष्य. माहीम भट्ट म्हणजे कोण आहे, आता पण ती व्यक्ती महत्वपूर्णच व्यक्ती आहे आणि पुढे सुद्धा पंथासाठी ते महत्वपूर्णच कार्य करणार आहेत. त्या व्यक्तीला बाईसा बोलते आहे. बाईसांना स्वामी त्रिविध प्रकारे थांबवतात, श्री करे, श्री मुखे आणि श्री मुगुटे तिन्ही पद्धतीने थांबवतायत. आणि मग स्वामी म्हणतात की बाई राहा, जीवी अनंत जन्माचे खते बैसले असती. अनंत जन्माचं सगळं हे मळीनत्व आहे, ते सहसा काहीसे न फिटती. म्हणजे असं सहजासहजी फिटणार आहे का ते. झाडी यावी न, परमेश्वर जेव्हा ते झाडी पुसी करतील तेव्हाच ते फिटेल. यावरी गोसावी सुरीचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत निरूपण केलेला आहे. आणि मग स्वामी त्यांना परत विचारतात की तरी कैसी आथी, कसं आहे बरं सांगा बरं तो विषय. माहीम भट्ट म्हणतात कर्म कीजे कर्मात शुद्ध अंतकरण होईल. त्यांनी त्यांचा जो सिद्धांत आहे तो सांगितला, कर्म करावं, कर्मामुळे अंतकरण शुद्ध होतं, शुद्ध अंतकरणामुळे वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्यामुळे ज्ञान होतं आणि ज्ञानोदय मोक्ष, ज्ञान झालं की मोक्ष होतो. हे ऐकल्यानंतर स्वामी म्हणतात नित्य निमित्तके कर्मे ती प्रतिदिनीच्या प्रतिवाया परिहारा गेली. नित्य दिनीची जे कर्म आहेत ते नित्यदिनीची कर्म ते पाप पुण्याला ते उपयोगी गेलेत, म्हणजे त्याच्यातलं काही शिल्लक राहिलं नाही. कामिके ती फळा गेली, काहीतरी हेतुस्तव जी कर्म केलेली आहेत त्याबद्दल तुम्हाला काहीतरी मिळालं, म्हणजे तेही कर्म संपले. मा के असे कर्म, आता सांगा बरं कुठलं कर्म शिल्लक राहिलं की जे कर्म केल्यामुळे अंतकरण शुद्ध होईल आणि त्याच्यामुळे वैराग्य निर्माण होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान होईल. कर्म शिल्लक नाही राहिलं तर मग ती कर्म तर सगळी खर्च होऊन गेली. मा के असे मोक्षू, एकी क्रियेच्या ठाई काही दोन्ही फळे असती. हे अवघेची लटिके, एका क्रियेने दोन फळं मिळत नाही, फळ एकच मिळतं. आणि म्हणून तुम्ही जो मांडला विषय तो खोटा आहे असं स्वामींनी त्यांना त्यांच्या मताचं खंडन केलं. मग स्वामी म्हणतात की अविद्यायुक्ता जीवा स्वतः ज्ञान न संभवे, मा का संभवे आणि का न संभवे यावरी उघाणी प्रवर्तली. अविद्यायुक्त जीवाला स्वतःला ते ज्ञान होत नाही देवाने दिल्याशिवाय. ते का होत नाही आणि का होतं, कसं होतं यावर चर्चा झाली. आणि माहीम भट्ट म्हणतात गणपती अपयो म्हटले मराठी अनवार बोलती, ते हे आता संस्कृती उपन्यास करू. हे मराठी चांगलं बोलतायत पण आपण मराठीपेक्षा आता संस्कृत मध्ये बघूया. मग आपण ह्यांना अशा पद्धतीने हरवूया. मुळामध्ये हरवायचं असेल कोणाला तर भाषेमधनं हरवू नका, तत्वामधनं हरवा, तत्वज्ञान मांडा, सिद्धांत मांडा, त्याच्यातनं एखाद्याला हरवा किंवा जिंका, काय करायचं ते. पण इथे भाषा बदल केल्यानंतर तत्व ते तसंच राहून जातं. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला मराठी चांगलं येतं आत्ताच्या काळात
म्हणून समर्थ व्यक्ती इंग्लिश बोलायला लागला आणि त्यांना इंग्लिश येत नसेल तर ती चर्चा तिथेच थांबून जाईल. म्हणजे यामध्ये भाषेचा कुठलाही अडसर नको, इथे तत्वज्ञान काय आहे, सिद्धांत काय, ह्याला जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि मग माहिमभट्ट संस्कृत मध्ये बोलायला लागले तर गोसावी अवलीळ संस्कृत बोलू आदरिले, सहज संस्कृत बोलायला लागले. संस्कृत बोलताना सुद्धा आपण अडखळतो वगैरे, पण स्वामी सहज संस्कृत बोलत होते. आणि जे गोसावी जे प्रयोग बोलती ते त्या श्रुतची नाही. स्वामींनी जे काही मुद्दे मांडले, सिद्धांत मांडले काही समजा, तर ते माहिमभट्टांनी कधी ऐकलेलेच नव्हते. ऐसे घडियाचारी संस्कृती उघाणी झाली. मग स्वामींनी संस्कृत मध्ये त्यांना निरोत्तर केलं, मराठीत केलं, संस्कृत मध्ये केलं, परंतु भाषेने नाही केलं. ते स्वामींनी तत्वज्ञानाने त्यांना निरोत्तर केलेलं आहे. आणि मग माहिमभट्ट उगेची राहिले. आणि मग स्वामी स्वतः बोलतात की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना एके परमेश्वर विन, सृष्टीमध्ये जीव जेतुलेही करी तेतुलेनी काही सेनही न मुंचे एक वांचोने. तुम्ही काही जर केलं या प्रपंचामध्ये किंवा सृष्टीमध्ये तर त्याच्यामुळे जीवाला कुठल्याही प्रकारचं भलं म्हणजे संस्कृती बंधनातनं तो मुक्त होत नाही, हा विषय चालू आहे. बाकी इथे तुम्हाला जे सुख दुःख थोडके जे लाभ वगैरे आहेत ते तुम्हाला ते प्राप्त होतच असतात. महिनाभर जर का नोकरी केली तर पगार मिळतोच आहे ना, पण तो पगार किती दिवस टिकतो? आठवडाभर फक्त. आठवड्याभरात ते संपून जात असतं, म्हणजे तो कायमस्वरूपी नाही आहे. माहिमभट्ट म्हणतात ते एक सृष्टी अंतर्वृत्ती होय आणि जीवाचे करण होय, तरी तेने का मुंचावे आणि येणे का न मुंचावे. म्हणजे ते सृष्टीच्या मध्येच या सगळ्या गोष्टी घडतायत. मग जे मी म्हणतोय तेही सृष्टीतच घडतं आणि तुम्ही म्हणता तेही सृष्टीतच घडतं, तर तुम्ही म्हणता त्याच्यानी संस्कृती बंधनातनं जीव मुक्त का होतो आणि मी जे म्हणतो त्याच्यातनं मुक्त का होत नाही. स्वामी म्हणतात तो जीवाचा स्वभाव म्हणून स्वभाव प्रकटे तै जीव मुंचे. आणि अशावर स्वामींनी काही निरूपण केलं, ह्याच्यावर त्यांची काही ती चर्चा झाली. आणि मग ते म्हणतात माहिमभट्ट बुजून गेले. स्वामी काय सांगतात ते माहिमभट्टांना समजलं, लक्षात आलेलं आहे. मुळातच माहिमभट्ट हरवण्यासाठी आले, जिंकण्यासाठी आले, चर्चा करण्यासाठी आले, परंतु माहिमभट्टांचा अधिकार जो आहे तर त्यावेळेला फलद्रूप झालेला आहे, विजृंभित झालेला आहे. आणि त्याच्यामुळे स्वामी काय सांगतायत ब्रह्मविद्या हे त्यांना उमटली ती ब्रह्मविद्या. आणि मग स्वामींना ते विचारतात जी जी ते एक कवन, ते एक ते कवन. स्वामी म्हणतात ते ईश्वरदास्य म्हणजे ईश्वरदास्य. माहिमभट्ट म्हणतात जी जी निराकारा निर्वेवा ईश्वराचे दास्य कैसे निघाले. असं निर्वेव निराकार परमेश्वराचं सेवादास्य कसं घडेल. आणि मग स्वामी सांगतात ते निर्वेव निराकार परमेश्वर सावेव साकार होतात वगैरे. आणि इथे स्वामींनी काही वचनं जी आहेत ती वचनं उद्धरणाची जी आहेत ती निरूपण केलेली आहेत. आणि तदनंतर अजून त्यावर भरपूरशी चर्चा झाली. स्वामी म्हणतात जैसे आजी कालीचा मानी रिधोरा, म्हणजे आता स्वामींनी पंचकृष्ण प्रकरण जे आहे त्याचं निरूपण केलेलं आहे. पुढे हस्तीचा दृष्टांत देखील माहिमभट्टांना सांगितलेला आहे. आणि तदनंतर हे सर्व निरूपण होत असताना स्वामींनी त्या ठिकाणी वटबीजाचा जो दृष्टांत आहे तो वटबीजाचा दृष्टांत देखील माहिमभट्टांना निरूपण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सांगतात की जैसा वटबीजाचा म्हणजे वडाचं बी, वटबीजामध्ये साकोपसाकी पाणी फळीसी अवघा वटू सामावला असे. याच्यामध्ये किती बारकावा देवाने बघितलेला आहे की सांगितलेलं आहे आम्हाला की वटबीजामध्ये वटाचं बी किती असेल, किंवा कुठल्याही वटाचा दृष्टांत स्वामींनी याच्यासाठी दिलेला आहे की ते बी जरी लहान असेल तरी त्यानं जे निर्माण होणार पल्लवित होणारे जे काही झाड आहे, रोप आहे, झाड आहे, जे पण त्याचं आयुष्य खूप मोठं आहे, त्याचा व्याप खूप मोठा आहे. तसं पाहता प्रत्येक बी मध्ये कुठली पण झाडाची बी असो त्या बी मध्ये पूर्ण ते झाड सामावलेलं असतं, पत्रोपपत्री शाखोपशाखे. परंतु प्रत्येक झाडाचं आयुष्य सीमित आहे.
किंवा त्याचा व्याप, त्याचा पसारा जो आहे तो सीमित आहे, वडाच्या झाडाचा नाही. म्हणून वटरोपाचा दृष्टांत स्वामी देतात, वटबीजाचा दृष्टांत स्वामी देतात. तर वटरोपाचाही दृष्टांत आपण ऐकलेला आहे. आता हा वटबीजाचा दृष्टांत आहे आणि त्या वडाच्या बी जर का त्याची एवढीशीच दिसत असेल आपल्याला, तरी देखील त्या वटबीजामध्ये साकोपसाकी पाणी फळीसी. साकोपसाकी, साखो म्हणजे साख म्हणजे शाखा म्हणजे फांदी, शाखो उपशाखी, उपशाख म्हणजे लहान लहान फांद्या, म्हणजे त्याच्यात मोठ्या फांद्या आणि लहान फांद्या. मोठ्या फांद्यांमध्ये वडाची जेवढी मोठी फांदी असेल तेवढी मोठी फांदी आली, आणि उपशाखांमध्ये जेवढी लहान कांडी असेल, शाखा असेल, फांदी असेल, ती सगळ्या त्याच्यामध्ये येऊन गेलेल्या आहे. फांद्या सगळ्या येऊन गेल्या. आणि पाणी फळीसी, पाणी फळीसी म्हणजे ते त्याचं जे काही पानं आहेत ते पानं, आणि फळीसी म्हणजे त्याला येणारी जी काही फळं वगैरे जे काय असतील, त्या झाडाला येणारे जेवढं काय फांद्या, पानं, फुलं, फळं वगैरे सगळं, अवघा वटू सामावला असे सगळा वट त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. एवढूशा त्या वट बीजामध्ये ते वट बीज जेव्हा पल्लवित होईल त्यावेळेला त्याच्यातनं हे सगळं तुम्हाला निर्माण झालेलं दिसेल. किंवा वटबीज जर का तुम्ही पूर्ण वाढ झालेला बघितला तर लक्षात घ्यायचं हा पूर्ण वट कशामध्ये होता, एका बी मध्ये होता. त्याचा विस्तार आम्हाला दिसतो आहे. जसं असतं ना, तुम्हाला असं नवल असतं की बाबा एवढीशीच घडी आहे आणि ते जर का ती घडी उलगडली तर एवढी मोठी पिशवी होते त्याची. आपल्याला किती नवल वाटतं त्याचं, पण त्याची घडी जर का केली तर ती एवढीशीच होते. ते बरोबर म्हणजे आपल्याला त्याचा विस्तार किती आहे, विस्तार किती होतो याचा नवल वाटतं. आणि विस्तार एवढूशाच घडीचा झाला म्हणजे मूळ दिसताना ते एवढूसच दिसतं, त्याचं सुद्धा आपल्याला आश्चर्य आहे. दोन्हीचं आश्चर्य आहे. ते सीमित स्वरूपामध्ये आहे याचंही आश्चर्य आहे, आणि त्याचा विस्तार एवढ्या मोठ्या विस्तृत स्वरूपामध्ये आहे याचं सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून स्वामींनी दोन्ही टोकं सांगितलेली आहेत. वटबीजाच्या दृष्टांतामध्ये वटाच्या बीजाच्या आतमध्ये काय आहे ते सांगितलेलं आहे, आणि वट रोपाच्या दृष्टांतामध्ये त्या वटामध्ये किती ताकद आहे, सामर्थ्य आहे तेही सांगितले. ते दोन्ही दृष्टांत एकत्र जर का आपण केले तर आपल्याला एक चांगल्या प्रकारे दोन्ही टोकं जी आहेत ती त्याच्यातनं आपल्याला समजू शकतात. आणि म्हणून इथे वटबीजामध्ये आपण जर का ती कल्पना केली, म्हणजे आता मधल्या काळात थोडस म्हणजे आपण हे बोलू शकतो, जसं ते मेमरी कार्ड आलं की नाही, त्याच्यामध्ये आधीच्या काळात मोठं मेमरी कार्ड असायचं, आता एकदम मायक्रो आलं छोटं. आपल्याला सगळ्यांना आश्चर्य झालं, परंतु सगळ्यात मायक्रो म्हणजे हे आमच्या स्वामींनी त्याच काळामध्ये सांगितलेलं आहे. एका वटबीजामध्ये किती मेमरी आहेत, आणि त्या विस्तारणाऱ्या आहेत, नुसतंच ते याच्यामध्ये दिसणाऱ्या नाही आहेत. आपल्या मोबाईल मध्ये जे दिसतं त्या मेमरी कार्ड मधनं ते प्रगट नाही होऊ शकत, परंतु या मेमरी कार्डच आहे एक प्रकारचं ते बीजामध्ये, आणि त्याच्यातनं ते सगळं प्रगट होतं, विस्तारित होत असतं. आणि त्याच्याही आधी जर का आपण बघितलं तर स्वामींनीच सांगितल्याप्रमाणे अविद्या हे सुद्धा एक प्रकारचं मेमरी कार्डच आहे बरं का. आपण मुंगीच्या देहात गेले तरी ती अविद्या आपल्या सोबत आहे, आणि त्या अविद्येवर अनंत जन्मांचे कर्मांचा लेप जो आहे तो त्याच्यावर लागलेला आहे. म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचं मेमरी कार्ड आहे. हे जर का माहिती असेल तर तुम्हाला लहानातलं लहान जरी मेमरी कार्ड दिसलं एकदम तरी तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अनादी काळापासून अविद्या नावाचं मेमरी कार्ड आपणच घेऊन फिरतो आहोत, फक्त ते आपल्याला दिसत नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन जर का केलं तर हे आता हे मलाही माहित नव्हतं, कुठेतरी अध्ययनात वगैरे असताना ह्या गोष्टी लक्षात आल्या. ब्रह्मविद्या नसती तर हे गोष्टी लक्षात आल्या नसत्या. आणि म्हणून आम्हाला नवीन पद्धतीच्या काही गोष्टी आहेत त्याचं खूप काही आश्चर्य वाटण्याचं काही आवश्यकता नाही, कारण की याच्या सगळ्याचं उगमस्थान काय आहे वगैरे हे सगळं ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये त्याचं आम्हाला गमक सांगितलेलं आहे.
आणि म्हणून सांगतात की अवघा वटू सामावला असे त्या एका छोट्याशा बी मध्ये जो पुढे प्रगट होणारा जो वृक्ष आहे, ज्याला आपण वटवृक्ष म्हणतो, वडाचं झाड नाही, वडाचा वृक्ष, आणि तो वटवृक्ष त्या बी मध्ये सामावलेला आहे. मोटका भूमी उदकाचा योगू ये, आणि हे कधी लक्षात येतं ना, मोटका भूमी आणि उदक या दोन्हींचा योग येणं गरजेचं आहे. असं आपण जर का गुण आणि दोषांच्या बाबतीमध्ये जर का लावलं तर आपण जे आहोत, जीव स्वरूप जे आहे, एक प्रकारचे बीज आहे, आणि त्या बीजामध्ये खूप काही सगळं सामावलेलं आहे. वट बीजामध्ये जसं सामावलेले गुण दोष सगळे सामावले. तुम्हाला योग कशाचा येतो हे महत्वाचं आहे. तुम्हाला अध्यात्माचा जर का योग असेल तर तुमचे आध्यात्मिक जे गुण आहेत ते तिथे कार्यरूप होणार है ना. आपण जर का अन्य वार्ता करायला आलो आणि तिथे जर का धर्मवार्ता चालू असेल तर आपण काय करू, तिथे अन्यच वार्ता करू. नाही, धर्मवार्ता ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आपण धर्मवार्ता खूप कमी करत असतो, तिथे अन्य वार्ता आपली चालूच राहते. अन्य वार्ता कुठेच बंद होत नाही, याच्यावर मी PhD केलेली आहे. अन्य वार्ता बंद होत नाही, अन्य वार्ता चालूच राहते. अहो एवढी अन्य वार्ता करतात की लोक झोपेत सुद्धा अन्य वार्ताच बोलत असतात. आणि येथीचा जो साधक आहे त्यांची धर्मवार्ता एवढी असते की ते त्या अवस्थेमध्ये जरी गेले, शेवटच्या अवस्थेमध्ये जरी गेले तरी त्यांच्या मुखातनं ब्रह्मविद्याच येत राहते है ना. कधी कधी ते कसं भुलीचं इंजेक्शन दिलं की माणूस काय काय बरळतो, त्याच्यामध्ये सुद्धा इतर वार्ता येणार नाही, धर्मवार्ताच त्याच्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून धर्मवार्ता बोलल्या गेली पाहिजे. आपल्याला योग कशाचा येतो, आपण अन्य वार्ताच का करतो, कारण की आपल्याला भेटणारे सगळे लोक अन्य वार्ता करणारेच असतात, म्हणून आपल्यावर अन्य वार्तेचा प्रभाव चांगला आहे. आपण त्याच्यावर तासन तास बोलू शकतो बिना माईक. परंतु धर्मवार्तेचा जर का तुमचा योग असेल, धर्मवार्ता करणारेच लोक तुम्हाला भेटत असतील, तुम्ही त्यांना भेटत असाल, धर्मवार्तेत तुम्ही सहभागी होत असाल, श्रवण करत असाल, बोलत असाल, ऐकत असाल, तर तुमच्या मुखी धर्मवार्ताच जास्त प्रमाणात राहणार. अन्य वार्ता जी तुमची आहे ती कमी येणार. तुम्ही थोडं पण काही बोलायला लागले की त्याच्यात धर्मवार्ताच तुम्ही घेऊन येणार, अन्य वार्ता बाजूला पडणार. अशा प्रकारे जसं एक आहेच भिक्षुक आहेत, त्यांचा माझा जर का फोन झाला तर आमचा अर्धा पाऊण तास आमचा फोन ठेवत नाही आम्ही, परंतु त्याच्यामध्ये आमचं तेच चालू राहतं. आज पोथीमध्ये हे झालं, आज पोथीमध्ये ते झालं, बाबांनी हे सांगितलं वगैरे वगैरे, आमची ही चर्चा सुरू राहते. आणि ती फोन ठेवता ठेवता लक्षात येते की आज भरपूरशा गोष्टी आम्हाला परत ऐकायला मिळाल्या, नव्याने ऐकायला मिळाल्या, म्हणजे धर्मवार्ता झाली चांगली. म्हणजे अशा पद्धतीने आपला योग कुठला आहे, आपल्यामध्ये आपल्याकडे जे बीज आहे त्या बीजामध्ये काय सामावलेलं आहे, जसं याच्यामध्ये पत्रोपपत्री शाखोपशाखी वगैरे जे सांगितलेलं आहे. परंतु आपल्या ह्याच्यामध्ये जर का अन्य वार्ता सामावली असेल तर मग वट वृक्षासारखी ती अन्य वार्ता अशी पसरणार आहे की ते तुम्ही नष्ट करता ते नष्ट होणार नाही. आणि जर का धर्मवार्ता जर का त्याच्यामध्ये समाविष्ट असेल तर मोटका भूमी उदकाचा योगी आणि प्ररोहाते पावे. मोटका भूमी आणि उदक, भूमी आणि उदक. आता त्या ठिकाणी भूमी म्हणजे ती धर्मवार्तेची भूमी, त्या धर्मवार्तेच्या भूमीचा पण योग आला पाहिजे. आपण प्रपंचात उभा आहोत तर आता धर्मवार्तेचा योग येणार नाही, तिथे अन्य वार्तेचाच योग येणार आहे. किंवा त्या ठिकाणी जर का अन्य वार्ता करणाऱ्याच लोकांचा योग असेल तर तिथे अन्य वार्ताच होणार, तिथे धर्मवार्ता होणार नाही. तिथे धर्मवार्ता तुम्ही काढली ते म्हणतील की आपली ब्रह्मविद्या ते रायाराणी करावी. म्हणजे मग लोकांना काय होतं, झोप यायला लागते बरं का. धर्मवार्ता जर का श्रवण करत असू आपण तर मग आपल्याला काय होतं, एक प्रकारची गुंगी येत असते. एरवी अन्य वार्ता करताना मात्र असा प्रकार होत नसतो, धर्मवार्ता करतानाच असं होत असतं. आणि म्हणून मोटका भूमी आणि उदकाचा योग जर का आला, माणूस जर का तामस असेल तर तमगुणाचं त्या ठिकाणी प्रगटीकरण होईल, रज व्यक्ती असेल तर रजगुणाचं होईल,
सात्विक व्यक्ती असेल तर सत्वगुणाचं जे काही प्रगटीकरण त्याच्यामध्ये होईल. सेवादास्य करणारा जर का आपल्यामध्ये जर का ते बीज असेल, त्या बीजामध्ये काय समाविष्ट आहे, एखाद्याच्या त्याच्यामध्ये बीजामध्ये सेवादास्य समाविष्ट असतं, तो माणूस सेवादास्य करेल. एखाद्याचं सेवादास्य नसेल, तो सेवादास्य दिसलं की तो लगेच तिथून बाजूला होऊन जातो, करू देताना आपल्याला काय करायचंय, म्हणजे लगेच सेवादास्यापासून बाजूला होतो. एखादा व्यक्ती धर्मवार्तेच्या जवळ जाईल, सेवादास्याच्या जवळ जाईल, म्हणजे आपल्या त्या बीजामध्ये आपण जे जोडलंय जीव स्वरूपामध्ये, काय जोडून ठेवलंय, योग्यता अयोग्यता, अधिकार का अनधिकार, कणव की खंती, यावर आपल्यातनं ते प्रगट होत असतं. वट बीजाचं दृष्टांत स्वामींनी एक उदाहरण सांगितलं, गोष्ट सांगितली आहे, सत्यता सांगितलेली आहे. आम्हाला सिद्धांताकडे घेत असताना आमच्यामध्ये कुठलं बीज आहे, त्या बीजामध्ये काय सामावलेलं आहे हे आम्हाला बघितलं पाहिजे, है ना. तुम्हाला एखादं गिफ्ट मिळालं पूर्ण पॅकिंग करून, तुमचं ते काय करत असतं, तुम्ही ते उघडताना तुमच्याकडे ती एक कुतूहल असतं की याच्यामध्ये आहे काय, ते आपण बघत असतो. तशा पद्धतीने आपल्याला जे बीज कळालं तर त्या बीजामध्ये नेमकं आहे काय. भट्टोबासांनी बघितलं आपल्यामध्ये काय आहे, स्वामी काय सांगतात आपल्याकडे काय आहे, काय नसलं पाहिजे, याचं चिंतन भट्टोबासांनी केलं, म्हणून ते घडले म्हटले. आपल्याला देखील आपल्या विषयी चिंतन करता आलं पाहिजे की आपल्याकडे काय आहे, ब्रह्मविद्या काय सांगते आणि आपल्याकडे काय नको असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, याचं चिंतन ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी निश्चितच आपल्याला हे आत्यंतिक मोक्ष जो आहे त्या मोक्षाकडे आपण चालत जाणार आहोत, प्रवास सुरू होणार आहे आपला. आणि मोटका भूमी उदकाचा योग ये आणि प्ररो हाते पावे, त्या बीजाला फक्त काय करावं लागेल, तुम्हाला जमिनीमध्ये जमिनीचा आणि त्या बीजाचा योग आला आणि त्याला जर का पाण्याचा संपर्क जर का मिळाला, म्हणजे बी, पाणी आणि भूमी या तिन्ही गोष्टी जर का एकत्र आल्या तर काय होतं, प्ररोहा ते पावे, म्हणजे त्या ठिकाणी ते बीज आहे ते अंकुरित होईल आणि ते हळूहळू वटवृक्ष, वट बीज जे आहे ते वट रोपामध्ये ते बदलेल, पुढे वट वृक्षामध्ये त्याचा बदल होईल. आणि मग त्या ठिकाणी ते जर का पूर्ण वाढ झालेला जर का वड असेल तर त्याच्या एवढ्या पारंब्या वगैरे असतं. आणि हे सगळं काय असताना वटवृक्षाचं आपल्याला नवल आहेच नक्की, परंतु त्याच्या दुःखाबद्दल जर का आपण बघितलं तर ते कसं आहे, 1000 वर्ष असं म्हणतात, 1000 वर्ष एका वडाच्या झाडाचं आयुष्य असतं. जर का तोडलं बिडलं नाही तर तेवढा वर्ष तो जगू शकतो, जगतो. म्हणजे हे एक प्रकारे त्याची जी काही आगाधता आहे, म्हणजे सगळ्या वृक्षांमध्ये जर का आपण वटवृक्षाकडे बघितलं त्याचा एक वेगळा एक भाग आहे, म्हणजे एक त्याच्याबद्दलचं एक वेगळं चिंतन आहे. आणि म्हणून स्वामींनी देखील वटबीज आणि वट रोप वृक्षाचा दृष्टांत जो आहे तो आम्हाला सांगितलेला आहे. तैसे चैतन्य फळी सूक्ष्म प्रपंच उपसंहारला असे, तसं सांगतात की चैतन्य फळी देखील काय होतं की जेव्हा जीव मायेच्या फळाला जातो त्यावेळी सूक्ष्म प्रपंच उपसंहारला असे, म्हणजे जीवाकडे जे मळ असतात ते आच्छादल्या जातात आणि तिथून जेव्हा पतन होतं जीवाचं त्यावेळी परत स्थूळेसी उठी, म्हणजे तो परत जीव स्थूळ प्रपंचामध्ये येतो. मायेचं जे फळ आहे ते निप्रपंच आहे, म्हणजे तिथे स्वरूपी पावन आहे मायेच्या. आणि जेव्हा तो जीव परत मृत्यू लोकात येईल किंवा तिथून त्या फळातनं निघेल तेव्हा तो स्थूळ प्रपंचामध्येच येईल आणि आच्छादलेले जे मळ आहेत ते मळ परत काय होतात, प्रगट होत असतात, त्या ठिकाणी नासत नाहीत, ते परत प्रगट होतात त्या जीवासाठी. आणि अशा पद्धतीने इथे त्या जीवाच्या ठिकाणी ही सगळी मळांची काय आहे, एक संग्रह आहे, जो आपण या सृष्टीमध्ये येत असतानाच येण्याआधीच आपण ते सगळी मळ लावून घेतली. ती जरी आपल्याला वाटत असते की ती नासली वगैरे, परंतु त्यामध्ये सगळी ती मळ समाविष्ट आहेत. आणि म्हणून संसाराचे बीज उरलेची असे, म्हणजे ते मळ तशीच्या तशीच सगळी असल्यामुळे आपण मोक्षाला जाऊ शकत नाही जोपर्यंत
आद्यमळादी सगळी मळ अविद्या हे सगळं नासत नाही तोपर्यंत आपण मोक्षाकडे आपल्याला जाता येत नाही. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 24 क्रमांकाचा वटबीजाचा दृष्टांत पाहिला आणि तत्संबंधित उत्तरार्ध 133 क्रमांकाच्या लीळेचा थोडासा संदर्भ जो आहे तो आजच्या या सत्रामध्ये आपण श्रवणाने चिंतन केलेला आहे. दंड